brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. एखाद्या शहराची डेव्हलपमेंट होत असताना तिकडे पूल बांधणं हे काही नवीन नाही, परंतु अशा प्रकारचे पूल बांधताना प्रत्येक गोष्टीचं नियोजन हे करावं लागतं. परंतु भाईंदरमध्ये पूल बांधला, परंतु त्याचं नियोजन केलं की नाही हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. मी सध्या उभा आहे मीरा रोड परिसरातील याच पूलवर. हा पूल जो आहे उड्डाण पूल आहे. हा उड्डाण पूल जर पाहिला तर तुम्ही पाहिला तर इकडे चार लेनचा हा उड्डाण पूल आहे आणि दुसऱ्या साईडला जर आपण पाहिलं तर हाच पूल आहे सरळ बॉटल नेक झाला आणि हा 2 पदरी झालेला आहे. त्यामुळे हा का करण्यात आला याचं उत्तर अद्यापही प्रशासनाकडे नाही. हा जो पूल आहे मीरा रोडच्या पेट्रोल पंपपासून सुरू होतो आणि हा पूल इकडे फाटकच्या आधी संपवला जातो. हा जो पूल आहे हा वाहतूक कोंडीपासून मुक्त होण्यासाठी हा पूल बनवला आणि त्याच्याच वर मेट्रोची लाईन जी आहेत की दहिसर मीरा रोडची मेट्रोची लाईन देखील बनवण्यात आलेली आहे आणि त्याच्या खाली हा डबल डेकर पूल हा बनवलेला आहे. सुरुवातीला लोकांना वाटलं होतं की शहरामध्ये अशा प्रकारचा डबल डेकर पूल बनतोय त्यामुळे शहराचा विकास होईल, परंतु जर आपण इमॅजिन केलं तर सुसाट गाडी जर त्या पेट्रोल पंपापासून आली आणि इकडे आल्यानंतर जेव्हा एखादा अनोळखी माणसाला माहीत नसेल की इथे बॉटल नेक आहे तर जोरदार या ठिकाणी धडक देईल आणि मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर 4 लेनचे 2 लाईन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होईल. नेमकं प्रशासनाने हे का केलं हे कळलं नाही. आपण जर पाहिलं का हा ब्रिज जरा ज्या ठिकाणी 4 लेन आहे तिथे मी उभा आहे आणि अशा प्रकारे 2 लेन झालेला आहे आणि ज्या ठिकाणी गाड्या जातात तिथे हा पूल वाढवू शकले असते, परंतु त्यांनी का वाढवला नाही हा देखील प्रश्न विचार करायला लावणार आहे. आता प्रश्न हा उपस्थित झालेला या संपूर्ण गोष्टीला जबाबदार कोण आहे? ज्या वेळेला या पुलाची जे स्ट्रक्चर करण्यात आलं किंवा ड्रॉइंग करण्यात आलं त्यावेळेला ही गोष्ट लक्षात आली नाही का? जर लक्षात आली तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी काही तांत्रिक सल्लागारांना बोलवलं की नाही? जर तुम्हाला माहित होतं की इथे हा ब्रिज उतरल्यानंतर बॉटल नेक होणार आहे तर हा ब्रिज पुढे देखील उतरवता आला असता आणि एक छोटासा उतार हा फाटककडे देता आला असता, परंतु आहे की प्रशासनाने अशी नेमकी का चूक केली हे कळू शकलेलं नाही. तर दुसरीकडे जे आहे की हा पूल आता बनवून तयार आहे, कुठच्याही क्षणी याचं उद्घाटन होईल. आता पाहावं लागणार आहे कारण काँग्रेसने आज सकाळी ह्या पुलाचा फोटो काढून ट्विट केला आणि प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर ही गोष्ट समोर आलेली आहे. हा प्रकल्प आहे मुंबई मेट्रो लाईन 9 दहिसर ते मीरा भाईंदर प्रकल्पाचा एक भाग म्हणून विकसित करण्यात आलेला आहे. हा प्रकल्प MMRD मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाद्वारे राबवला जात आहे आणि याचा कॉन्ट्रॅक्ट जे आहे L&T आणि जे कुमार सारख्या मोठ्या कंपन्यांना दिलेला आहे आणि मेट्रो 9च्या पॅकेज अंतर्गत याच पुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. हा पूल स्वतंत्र नसून मेट्रो लाईन 9च्या प्रकल्पाचा भाग आहे. दहिसर ते मीरा भाईंदर या संपूर्ण मेट्रो मार्गिकेचा खर्च साधारण 6,607 कोटी रुपये इतका आहे. यातील केवळ उड्डाण पुलाच्या भागाचा विचार केला तर अशा प्रकारच्या डबल डेकर पुलासाठी प्रति किलोमीटरसाठी साधारणतः 150 ते 200 कोटी रुपये खर्च येतो. डबल डेकर पूल खालच्या स्तरावर वाहनांसाठी उड्डाण पूल आणि वरच्या स्तरावर मेट्रो धावणार आहे, त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. म्हणजे एक चांगलं सुनियोजन करून हा पूल बनवला होता. परंतु अशा प्रकारचं म्हणजे जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी पूल बनवलं जातं की एकीकडे सरकार सांगतात की आम्ही करोडोचे रोड, हजारो किलोमीटरचे रोड बनवलेत, हजारो किलोमीटरचं जाळं पसरलेलं आहे, परंतु असं जाळं नेमकं काय कामाचं? जो 4 लेनचा भला मोठा पूल सरळ 2 लेनवर आणला जातो. त्यामुळे ज्या वेळेला ह्या इंजिनियरच्या गोष्ट लक्षात आली त्यावेळी त्याने इथे तज्ज्ञांची मदत किंवा नाही घेतली. असं एवढं झाल्यानंतर ह्या मीरा भाईंदरमध्ये जे काही सत्ताधारी असतील, मग ते भाजपवाले असतील, शिवसेनावाले असतील, शिंदे गटवाले असतील, त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली नाही का? जर लक्षात आली होती तर त्यांनी त्यात पुढाकार घेऊन हे काम थांबवून त्यातून काहीतरी वेगळा मार्ग काढण्याचा प्रयत्न का केला नाही हा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे. त्यामुळे एकंदरच ह्या कृतीला नेमकं म्हणायचं काय? कारण ही जी कृती आहे हास्यास्पद कृती म्हणावी लागेल. आता या गोष्टीवरून मीरा भाईंदर परिसरात मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलेलं आहे. मनसे आक्रमक झालेली आहे. त्यांनी सांगितलेले की कोण ठेकेदार आहे किंवा कोण हा आर्किटेक्ट आहे त्याला आमच्या पुढे आणा, आम्हाला त्याचा सत्कार करायचा हार फुल नारळ देऊन. त्यामुळे एकंदरच आता हा ब्रिजचा मुद्दा जो आहे मीरा भाईंदरच्या राजकारणात चांगलाच तापणार आहे. त्यामुळे हा ब्रिज आता बनवून तयार आहेत. रंगरंगोटीचं काम देखील बऱ्यापैकी झालेलं आहे. दिवे याच्यावर लागलेले आहेत. कुठल्याही क्षणी याचं उद्घाटन होऊ शकतं, परंतु एवढा मोठा गाजावाजा झाल्यानंतर ह्या पुलाचं उद्घाटन होणार की थांबणार ते देखील पाहावं लागणार आहे. जर श्रेयवादाच्या याच्यामध्ये जर सत्ताधाऱ्यांनी ह्या ब्रिजचं ओपनिंग केलं तर मोठ्या प्रमाणावर इथे अपघात होतील, कारण 4 लेनचा सरळ 2 लेन होतो. तर दुसरीकडे 2 वर्षापूर्वी एक डहाणूमध्ये एक मोठा अपघात घडला होता. सायरस मिस्त्री नावाचे जे प्रख्यात उद्योगपती आहेत त्यांचा अपघात झाला होता. सूर्या नदीच्या ज्या ब्रिजवर तो अपघात झाला आणि त्यावेळी देखील हेच कारण होतं.
तीन लेनचा ब्रिज होता, तो 2 लेनवर आला आणि सुसाट त्यांची गाडी आल्यामुळे त्यांना तो अंदाज आला नाही आणि जोरदार अपघात झाला आणि अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तो हायवे होता, परंतु हा ब्रिज आहे, इकडे देखील अशा सुसाट गाड्या येतील, मोटरसायकल येतील. जर अशा प्रकारचे अपघात झाले, तिकडून सुसाट गाडी आली तर ब्रिजवरून गाडी खाली जाण्यासाठी देखील वेळ लागणार नाही. परंतु आता पाहावं लागणार आहे प्रशासन या संपूर्ण गोष्टीवर काय उपाययोजना करतं. कारण आता मीरा भाईंदर महापालिकेचं किंवा मीरा भाईंदरच्या सत्ताधाऱ्यांचं मोठं हसू झालेलं आहे. कारण अशा प्रकारचा विकास किंवा अशा प्रकारची डेव्हलपमेंट आम्हाला नको आहे असा सूर मीरा भाईंदरच्या राजकारण्यांचा किंवा मीरा भाईंदरच्या सर्वसामान्य नागरिकांचा आहे. प्रवीण नलावडे, भाईंदर.